आमचं ठरलंय, मी बी ध्यानात घेतलंय, मनोरुग्ण पाटील, वेडा मुन्ना महाडिक असे जर सगळे शब्द तुम्हाला ऐकू आले तर तुम्हाला नक्कीच कळेल की हे कोल्हापूरचं काहीतरी राजकारण सुरू आहे. आणि कोल्हापूरच्या राजकारणामध्ये अशीच रगेल आणि रंगेल भाषा वापरली जाते. एकमेकांना आव्हान देत बिंदू चौकामध्ये या, मग तुम्हाला खरं खोटं दाखवतो, असं अगदी दंड थोपटत आव्हान देण्याचा प्रकार हा कोल्हापूरमध्ये नेहमीच घडतो. आणि असं करणाऱ्यांमध्ये साहजिकच तुम्हाला नावं तुमच्या नजरेसमोर आली असतील. ती नावं आहेत संजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील, किंवा महादेवराव महाडिक विरुद्ध बंटी पाटील, अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील किंवा ऋतुराज पाटील. म्हणजे हा कोल्हापूर जर राजकारण जर गेल्या 10-15 वर्षाला जर समजून घ्यायचं असेल तर त्याला महाडिक विरुद्ध सतेज पाटील या संघर्षाचा एक अभ्यास देखील पुरेसा आहे. कारण या दोघांभोवतीच गेले काही वर्ष कोल्हापूरचं असं राजकारण सगळं फिरतं आहे. त्याला आदनमधनं हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, विनय कोरे किंवा तेथील इतर जे लोकल नेते आहेत ते कधी या बाजूनं तर कधी त्या बाजूनं आपली साथ देत असतात. मात्र मूळ जो सगळा संघर्ष आहे तो सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा सगळा संघर्ष गेले काही दिवस पाहिलेला आहे. पण या सगळ्या संघर्षाच्या आधी या महाडिक आणि सतेज पाटील यांची अतिशय घट्ट मैत्री होती हे सांगून आज कोणालाही विश्वास बसणार नाही. खासदार धनंजय महाडिक आणि बंटी पाटील हे एकाच टू व्हीलरवरती अख्ख्या कोल्हापुरामध्ये फिरत होते याची देखील आठवण आज अनेकांना आहे. मात्र हे दोघे आज एकमेकांचे कट्टर शत्रू झालेले आहेत आणि एकमेकांना नको त्या भाषेमध्ये बोलत आहेत. आणि याचा सगळा परिणाम आपण नुकत्याच झालेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पाहिला. आणि सतेज पाटील यांचा धुव्वा उडवत महाडिकांनी आपली त्या कारखान्यावरती पुन्हा सत्ता राखली. खरं तर 2017-18पासनं महाडिक कुटुंबासाठी जरा थोडंसं अवघडच गेलेलं होतं. कारण जसं सतेज पाटील यांनी आपले डाव पुन्हा खेळले, महाडिक यांच्या ताब्यातल्या सगळ्या संस्था आपल्याकडे खेचून घेतल्या, गोकुळची सत्ता महाडिकांची सगळी संपवली, धनंजय महाडिक यांना लोकसभेमध्ये पराभूत केलं, अमल महाडिक यांना विधानसभेमध्ये सतेज पाटलांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी हरवलं, महादेवराव महाडिकांना विधान परिषदेमध्ये सतेज पाटलांनी स्वतः हरवलं, त्यांच्या ताब्यातली कोल्हापूरची महापालिका काढून घेतली, गोकुळचं तुम्हाला मी सांगितलं तेही काढून घेतलं, आणि जिल्हा बँकेवरती देखील बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी आपली सत्ता कायम राखली. असं सगळं महाडिक कुटुंब सगळं अडचणीत आलेलं असताना तुम्हाला माहिती आहे की गेल्या वर्षी जी राज्यसभेची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये धनंजय महाडिक हे पुन्हा खासदार झाले, तो एक मोठा इतिहास त्यानिमित्तानं राज्याच्या राजकारणामध्ये घडला. त्या निवडणुकीपासून मात्र महाडिकांचं वर्चस्व पुन्हा हळूहळू वाढू लागलं आणि त्याची परिणती ही राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला दिसून आली. जसं धनंजय महाडिक खासदार झाले तसं महिनाभरामध्येच लगेचच सतेज पाटील यांचं मंत्रिपद गेलं, त्यांचं कोल्हापूरचं पालकमंत्रीपद गेलं. त्यामुळं त्यांची सत्ता गेली आणि महाडिक यांचं पुन्हा वर्चस्व कोल्हापूरच्या काही संस्थांवरती पुन्हा निर्माण झालं. असं जरी असलं तरी या मैत्रीची जी सुरुवात होती याचा थोडक्यामध्ये मी आढावा तुम्हाला देतो. आणि ती खरी सुरुवात 2004मध्ये झाली. 2004मध्ये धनंजय महाडिक यांना लोकसभेवर जाण्याची इच्छा होती, महत्त्वाकांक्षा होती. त्यांना खरं तर राष्ट्रवादीकडनं तेव्हाही तिकीट हवं होतं. मात्र तेव्हाचे ज्येष्ठ नेते सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीचे उमेदवार झाले आणि धनंजय महाडिक जे होते ते शिवसेनेचे उमेदवार ठरले. त्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांनी महाडिकांना भरपूर मदत केली, कारण ते दोघे एकाच गटामध्ये होते. महादेवराव महाडिक यांचे एक शिष्य किंवा पठ्य म्हणूनच कार्यरत दोघेही होते. आणि तरी त्या निवडणुकीमध्ये फक्त 14,000 मतांनी धनंजय महाडिक यांचा पराभव झाला. मात्र या सतेज पाटलांनी केलेल्या मैत्रीची परतफेड लगेचच महाडिकांनी त्यांना पुढच्या विधानसभा 6 महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये केली. तेव्हाचे कोल्हापूरचे दिग्गज नेते, पालकमंत्री, राज्यामध्ये आरोग्यमंत्री म्हणून नाव काढलेले दिग्विजय खानविलकर यांच्या विरुद्ध सतेज पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील हे चांगल्या मतांनी विजय झाले आणि या विजयामध्ये साहजिकच महाडिकांचा फार मोठा वाटा होता. मात्र ही मैत्री फार काळ टिकली नाही. त्या कारण लगेच 2009मध्ये सतेज पाटील धनंजय महाडिक यांच्यामध्ये थोडीशी फूट पडली. आणि त्याला कारण असं होतं की 2009मध्ये मुन्ना महाडिक किंवा धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसची आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळेल
अशी अपेक्षा होती. मात्र तसं काही झालं नाही आणि छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आणि जे विद्यमान आमदार होते, खासदार होते सदाशिवराव मंडलिक यांनी शरद पवार यांच्या विरोधात बंडखोरी केली आणि ज्या क्षणी मंडलिक हे पवारांच्या विरोधात गेले त्या क्षणी महाडिक यांनी मंडलिकांना साथ द्यायला सुरुवात केली आणि संभाजीराजे यांना सतेज पाटलांनी मदत केली आणि तिथूनच महाडिक विरुद्ध बंटी पाटील यांच्या वाटा थोड्याशा वेगळ्या होऊ लागल्या. या निवडणुकीमध्ये संभाजीराजे यांचा पराभव झाला. कोल्हापूरमध्ये शरद पवारांनी संभाजीराजे यांच्या प्रचारासाठी एक सभा घेतलेली होती आणि त्या सभेमध्ये म्हाताऱ्या झालेल्या बैलाला बाजार दाखवायला पाहिजे असं एक विधान केलेलं होतं आणि हे विधान त्या निवडणुकीमध्ये फारच गाजलं होतं. कारण सदाशिवराव मंडलिक हे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांना उद्देशून ते विधान केलेलं होतं. कोल्हापूरकरांना ते विधान झोंबलं आणि त्या निवडणुकीमध्ये अपक्ष असलेल्या मंडलिकांना मोठ्या मताधिक्याने पुन्हा लोकसभेमध्ये पाठवलं आणि महाडिकांची देखील सरशी त्यानिमित्तानं झाली. आणि त्याच वेळेस सतेज पाटील देखील यांचं राज्याच्या राजकारणाचं स्थान उंचावत गेलं. ते गृहराज्यमंत्री झाले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्या विश्वासातले ते नेते झाले आणि साहजिकच कोल्हापूरच्या राजकारणावरती त्यांचा एक मोठा पगडा निर्माण झाला. महादेवराव महाडिक यांच्या ताब्यातली जी गोकुळ संस्था होती त्या संस्थेवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न सतेज पाटील यांनी केला आणि गोकुळ ही संस्था खरे तर तिथल्या राजकारणासाठी दुभती गाय असते आणि त्यामुळंच या दुभत्या गायीसाठी चा संघर्ष हा पुढे नक्कीच राजकीय एक वैमनस्यामध्ये रूपांतरित झाला. हे वैमनस्य असले तरी पुन्हा 2014 साल आलं आणि या वर्षी धनंजय महाडिक यांना जी अपेक्षित होती ती राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी लोकसभेसाठीची अखेर मिळाली. सतेज पाटील तेव्हा काँग्रेसमध्येच होते तरी या दोघांमध्ये फारसं असं काही सख्य नव्हतं आणि त्याच वेळेस महादेवराव महाडिक आपल्या पुतण्याच्या विजयासाठी सतेज पाटील यांच्या घरी गेले आणि जुनं भांडण विसरून जाण्याचा सल्ला त्यांना दिला. आपण पुढे एकत्र काम करू अशी देखील विनंती महादेवराव महाडिक यांनी स्वतः सतेज पाटील यांच्या घरी जाऊन केली आणि सतेज पाटलांनी ती विनंती मान्य केली. धनंजय महाडिक यांच्या प्रचार करण्याचं तेव्हा मनात नव्हतं तरी त्यांनी तो प्रचार केला आणि त्याचा चांगलाच फायदा धनंजय महाडिक यांना झाला आणि धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीच्या तिकिटावरती खासदार म्हणून लोकसभेमध्ये गेले. मात्र पुढच्याच 6 महिन्यामध्ये सगळी चक्र फिरली की ज्या धनंजय महाडिकांना निवडून आणण्यासाठी सतेज पाटील यांनी जीवाचं रान केलं. सतेज पाटील यांच्या म्हणण्यानुसार की पुढच्या निवडणुकीमध्ये लगेच 6 महिन्यानंतर जी विधानसभा निवडणूक होणार होती त्या निवडणुकीमध्ये सहकार्य करण्याचं आश्वासन महाडिकांनी मला दिलेलं होतं. मात्र ते आश्वासन महाडिकांनी पाळलं नाही आणि लगेचच महादेवराव महाडिक यांचे चिरंजीव अमल महाडिक यांनी भाजपकडनं सतेज पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला आणि आश्चर्याची आणि तेव्हा अनेकांना तो धक्का बसला की सतेज पाटील यांचा त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. सतेज पाटलांसाठी हा फार मोठा धक्का होता आणि तेव्हापासनं कोल्हापूरच्या राजकारणामध्ये एक आपण महाडिकांच्या फार पिछाडीवर पडलेलो आहोत याचं देखील त्यांना भान आलं. कारण त्याच वेळेस महादेवराव महाडिक हे आमदार, धनंजय महाडिक हे खासदार, अमल महाडिक हे विधानसभेमध्ये आमदार, त्यांच्या पत्नी शौमिका महाडिक या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षा, त्याच वेळेस कोल्हापूर महापालिकेवर ताराराणी आघाडी म्हणून महाडिकांची सत्ता, अशी सगळी आणि गोकुळ देखील त्यांच्याच ताब्यात होतं. अशी सर्व सत्ता ही महाडिकांच्या ताब्यामध्ये होती आणि त्याच वेळेस मात्र सतेज पाटील यांनी या सत्तेला सुरुंग लावण्याचा निर्धार केला आणि त्याची प्रसिद्धी पुढच्याच काही दिवसांमध्ये आली. पहिल्यांदा कोल्हापूर महापालिकेची निवडणूक झाली. त्या महापालिकेमध्ये भाजप आणि ताराराणी आघाडी तारा यांची एक युती झाली. चंद्रकांत पाटील तेव्हा कोल्हापूरचे पालकमंत्री होते. अमित शहा, नरेंद्र मोदी हे महापालिका निवडणुकीच्या आधी काही कार्यक्रमाच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये येऊन गेले. कोल्हापूरमध्ये भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली आणि या निवडणुकीमध्ये भाजप आणि ताराराणी आघाडी मिळून फार मोठा चमत्कार घडविणार असं एक सगळं चित्र निर्माण झालं. प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या जी काँग्रेस राष्ट्रवादीची जी युती होती त्या युतीनं कोल्हापूर महापालिका राखली आणि त्याच वेळेस सतेज पाटील यांना थोडासा विजयाचा एक कवडसा दिसला आणि त्यानंतर मात्र सतेज पाटील यांनी महाडिकांची सगळी सत्तास्थानं काबीज करण्याचा चंग बांधला. त्यानंतर लगेचच महादेवराव महाडिक यांचाच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांनी पराभव केला. एक मोठं उट्ट
त्यांनी त्यानिमित्तानं आपल्या पराभवाचं काढलं. नंतर 2019मध्ये अंमल महाडिक ज्यांनी सतेज पाटलांचा पराभव केलेला होता, त्यांचा पराभव सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी करून महाडिकांना दुसरा मोठा जबरदस्त धक्का दिला. 2019मध्ये लगेचच महाविकास आघाडी सत्तेवरती आली. सतेज पाटील हे पालकमंत्री झाले आणि मग तर त्यांनी गोकुळ देखील महाडिकांच्या ताब्यातनं हिसकावून घेतली. ती निवडणूक देखील मोठी गाजलेली निवडणूक होती. आणि त्याच्या आधी मात्र एक थोडंसं 2019च्या लोकसभा निवडणुकीचा किस्सा तुम्हाला सांगायचा राहिला. महादेवराव महाडिक हे विधान परिषदेला पराभूत झाले. 2019मध्ये जे मुन्ना महाडिक राष्ट्रवादीकडनं खासदार झालेले होते ते पुन्हा निवडणुकीसाठी उभे राहिले आणि त्यांच्या विरोधात शिवसेनेचे संजय मंडलिक, जे सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र होते, ते निवडणुकीसाठी शिवसेनेकडनं उभे राहिले. आणि त्या निवडणुकीमध्ये मात्र सतेज पाटील यांनी सरळ संजय मंडलिक यांची बाजू उचलून धरली आणि आमचं ठरले असा एक प्रचार केला. काँग्रेस राष्ट्रवादी अशी युती असतानाही सतेज पाटील यांनी जवळपास उघडपणे संजय मंडलिक यांचं नाव लावून धरलं आणि धनंजय महाडिक यांचा पराभव केला. हा एक मोठा धक्का महाडिक कुटुंबियासाठी होता. त्यानंतर अंमल आणि त्याच निवडणुकीमध्ये आमचं ठरलं ही जी सतेज पाटलांची घोषणा होती त्याला उत्तर म्हणून स्वतः शरद पवारांनी एक घोषणा दिलेली होती, तुमचं जर ठरलं असेल तर मी बी ध्यानात ठेवलेलं आहे असं सांगत सतेज पाटलांना इशारा दिलेला होता. मात्र त्या इशाऱ्याकडे साहजिकच सतेज पाटलांनी दुर्लक्ष केलं आणि धनंजय महाडिक यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला आणि अशी सगळी सत्तास्थानं महाडिकांच्या ताब्यात त्यांनी जवळपास हिसकावून घेतली. आणि तुम्हाला आधी म्हटलं त्याप्रमाणे राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये धनंजय महाडिक पुन्हा खासदार झाले आणि त्यांनी त्यांच्या महाडिक गटाला जे आहे ते थोडंफार बळ मिळालं. आणि त्याच्या आधी एक विधान परिषद निवडणूक जी होणार होती की त्या निवडणुकीमध्ये सुद्धा ती नंतर गेल्या वर्षी ती बिनविरोध निवडणूक झाली आणि सतेज पाटील पुन्हा बिनविरोध आमदार झाले. तेव्हासुद्धा महाडिक कुटुंब फारसं काही करू शकलं नाही. मात्र जसं धनंजय महाडिक पुन्हा राज्यसभेचे खासदार झाले त्या क्षणी महाडिकांचं वर्चस्व पुन्हा वाढलं आणि लगेचच भाजप शिवसेनेचं सरकार सत्तेवरती आलं आणि त्याचाही मोठा फायदा महाडिकांना झाला. आणि राजाराम पाटील सहकारी साखर कारखान्या निवडणुकीमध्ये त्याचा उपयोग करत महाडिकांनी आपल्याकडचा कारखाना हा पुन्हा आपल्याकडे ठेवलेला आहे. तर असं हे पाटील विरुद्ध महाडिक हे जे सगळं राजकारणातलं युद्ध आहे हे पुढच्या काळामध्ये असं सुरू राहणार आहे. 2024मध्ये पुन्हा अंमल महाडिक हे साहजिकच आमदारकीसाठी उभे राहतील. त्यांच्या विरोधात ऋतुराज पाटील हे सतेज पाटील यांचे पुतणे पुन्हा शड्डू ठोकतील आणि या निवडणुकीचा सामना देखील तितकाच रोमहर्षक आणि चुरशीचा राहणार आहे. आणि या निवडणुकीकडे साहजिकच राज्याचं देखील लक्ष राहणार आहे. तर अशाच राजकीय विश्लेषणासाठी आणि अपडेटसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी. थँक्यू.